आज घरी कोणीच नाही, तर मी माझा सगळ्यात पूर्ण टी-शर्ट घातलाय. इथं दिसते का माहिती नाही तुम्हाला. आत्ता टाइम झालेला आहे आपले भांडी घासायचं. तर ना आता आपण टाइमपास वगैरे करणे आलो तर आणि समोसे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी वेबच्या या न्यू ब्लॉगमध्ये. हा आपला ब्लॉग 3 असणार आहे. तुम्ही म्हणशाल आज काय विशेष. आज आपला ब्लॉग खूप धमाल होणार आहे, कारण की घरचे गेले गावाला, तर मग तुम्हाला घरामधलं वातावरण दाखवतो. मी हातच कुलूप खोलून आले आणि इथं मी तिथं माझी बॅग ठेवलेली आणि इथं बेडरूममध्ये आलो. तो बेडरूममध्ये असं हे पसारा आहे आणि कोणीच नाही बघा. तुम्हाला दाखवतो अजून इथं किचन आहे, अजून काहीच नाही. बघू मग आपली आवडती कोणती भाजी आहे का. ओ कांद्याची पाते फेवरेट. मित्रांनो फ्रीजमध्ये आहे काही आणून ठेवलं आहे मला खाण्यासाठी, तर नाही काही. बघू आपण काय करायचं करू. आणि मित्रांनो मला घरच्यांनी सांगितलं की तुला क्लासला पण जावं लागणार आहे. मी म्हटलं नाही यार, घरी मी एकटाच आहे, मग मी क्लासला नाही जाणार. पण घरचे बोलले की क्लासला जायच, मग आता मग जावंच लागलं. मी पहिलं चेंज करून घेतो स्कूलचं आउटफिट. मित्रांनो आता मी माझा सगळ्यात पूर्ण टी-शर्ट घातला आहे. ते म्हणजे असं का होईल, कारण की मला माझं टी-शर्ट सापडत नाही आहे. तर हा घातला आहे, भेटला कसं तरी, तर हा घातला आहे मी आणि त्याचं काही नाही एवढं. ठीक आहे, मग तुम्हाला दाखवतो मी आता काय करायचं आहे. आणि इथं मला बाडबिस्तर झाले आहे, याची आपण घडी बिडी घालून घेऊन येते मम्मी आपल्याला गागन. तर आपण पहिली घडी घालून घेऊ. स्वेटरची तर घडी वाढून झाली आहे. मित्रांनो मला एवढी काही घडी घालता येत नाही, पण ठीक आहे ॲडजस्ट करू शकतो आपण. या कपड्यांना त्याच्या ओरिजिनल प्लेस ठेवून आपण. चला मग आता बघू जेवण करू. आता आपली कांद्याची भाजी खाऊ मस्त आहे की. पहिला आपल्याला स्कूलचा टिफिन काढू. तुम्हाला सांगतो आज एक गंमत झाली. त्या माहिती का, आपला म्हणजे माझ्या भावाचा टिफिन मी आज घेऊन गेलो होतो आणि माझा टिफिन तो घेऊन गेला होता. तर ह्याच्यामध्ये भाजी उरली आहे आणि ते माझ्या भावाच्या टिफिनमध्ये तर भाजी ते मला मी मम्मीला सांगतो की मला भाजी कमी देत जाईल, तर मग त्याला कमीच बी गेली असं चुकून. तर मित्रांनो आता आपण आपलं टिफिन आहे बॉटल ठेवून दिलेलं आहे. आता पहिलं आपण जेवण करून घेऊ. तर मित्रांनो आपलं जेवण घेतलं. चला आपली गोष्ट सांगतो. या फोनला काही रिचार्ज नाही, तर मग मला टाइमपास बिलकुल काहीच होऊ शकत नाही. मग आता बघू आपण काय करायचं काय नाही. तर मित्रांनो आता प्यायला पाणी आणू आपण. आणि हे जर आपल्याला भांडे पण घासून ठेवावं लागेल, कारण की मम्मीची ऑर्डर. मित्रांनो माझं जेवण करून घेऊ आणि जेवता काही टाईमपासला काहीच नाही. तर मित्रांनो आज मी शाळेत गेलो होतो, तर मग शाळेमध्ये ना माझ्या इथं जसं असं सांगा हा इथं मला थोडं लागलं गेलं, असं धक्का लागलं, तर तुम्हाला सांगायचं होतं. आणि इथं आपण जेवण करून घेऊ. चल मला 31ला ट्युशन आहे, तर मग 31ला आपण ट्युशनला जाऊ. पहिलं आवरून घेऊ आपण. असं आपण जेवेल घ्यायचं. आत्ता टाइम झालेला आहे आपले भांडी घासायचं, तर भांडे घासून घेऊ. हा आपल्या स्कूलचा टिफिन येतं, टिफिन घासून घेऊ, कारण की आता कोणीच नाही, तर मग मलाच भांडी घासायला लागणार आहे. आपला ग्लास धुवून घेऊ आता जेवढं द्यायचं.
तर मित्रांनो आता आपले भांडे घासून झाले बघा. इथं भांडे घासून घेतले आणि आता आपण याला एक एक करून ना भांड्यांच्या जाळीत टाकून देऊ. हे पाणी साचले ते त्याला आपण या छोट्या वायपरने ना हे बेसिनमध्ये टाकून द्यायचं. आणि आताच मला कॉल आला होता की ट्युशनला जाताना परत घराला कुलूप लावून जाईल, म्हणजे घरच्या सांगितलंच आहे मला ट्युशनला जायला, तर मग मला ट्युशनला जावंच लागेल. मित्रांनो ती माझ्या सायकल आहे. माझा हा सेकंड टाईम आहे घरी एकटा राहायचा, पण तेव्हा टी व्हीला रिचार्ज राहायचं मग मी टी व्ही पाहायचो आणि कधी कधी तर फोनला रिचार्ज राहायचं तर मी फोन पाहायचो. पण आता टी व्हीला रिचार्ज नाही, फोनला रिचार्ज नाही, तर मग मी काहीच करू शकत नाही. आणि इथं आपण आता क्लासला थोडं लवकर जाऊ, कारण की घरात तर खूप बोर होते. तर मग आता पहिले आपण बॅग भरलेली मी वाटतं बॅग भरलेली आपण. आता मी वॉच घालतो आणि परत कुलूप लावून जायचं, तर मग कुलूपची चावी शोधतो. मित्रांनो आता कुलूप काढू आपण आणि ट्युशनमध्ये तसं कधी कधी फॅन चालू राहतो, मग आपण स्वेटर घेऊ. तर मित्रांनो आता मी वॉच घातलेली आहे इकडच्या हातात आहे बघ. आणि आता आपल्याला जावं लागेल ट्युशनला. चला आपण लॉक बिक करू आणि जाऊ पहिल्यांदा ट्युशनला फोन घेऊ. गॅलरी बंद करायची राहिली मित्रांनो. बरं विसरलं ना मित्रांनो लॉक करून जाऊ घेऊन जाऊ चावी ट्युशनला. चला मित्रांनो आत्ताच मी घरी पोहोचलो आहे आणि आत्ता वाजले आहे आसपास 3:30 वाजून 15 मिनटं जास्त झाले असं. आणि आत्ताच मी आलो क्लासवरून. क्लासमध्ये काही मस्त मजा आली, कारण की आम्ही थोडं मजा करायचो, मग मजा आली क्लासमध्ये. आणि आत्ता घरी आलो तर मग आता काय करायचं काही नाही ते समजा ना. पण चला मग 1 मिनिट बाहेर तरी जाऊ आपण, बाहेर तरी थोडा टाईमपास होईल आपल्यासाठी थोडं भारीच काम म्हणजे. तुम्हाला दाखवतो बाई इथं आम्ही खेळतो आणि ही आमची सोसायटी पुरी थोडा टाईमपास करायला. आता मी घरी एकटाच आहे, मग ठीक आहे इथं आता टाईमपास केला आहे. चला आता वरती जाऊ मस्त आहे की टाईमपास करू. चला काहीचे बोलत होते मग चला आता खेळायला. मला हा काय टाईम आहे का खेळायचा, मग मी घरी पण कोणी नाही तर मग खेळायला तर नाही जाऊ शकत ना. आणि आता काय टाईमपास करावं तेच समजत नाही होतं. मला असं वाटतं काय ते गेम ट्राय करू आपण खेळायचा. कोणता गेम खेळायचा? ब्लॉगिंग करतो आरशे मी दाखवतो आणि बघ आणि आपण असा कॅमेरा धरला आहे. चला मग आता काय टाईमपास करायला करू आपण. जर तुम्हाला जर पाहिजे ना असं कॅमेरामॅनची वस्तू लपवेल आणि कॅमेरामॅन शोधीन असं पाहिजे ना असं तर मला या व्हिडिओमध्ये सांगून द्या, म्हणजे कमेंटमध्ये सांगून द्या की मग कॅमेरामॅनची चीज लपव. मी लगेच आपल्या कॅमेरामॅनच्या चीज लपवायचं ट्राय करेन. आणि हा आपला ब्लॉग 3 असणार आहे आणि ती आपली फर्स्ट व्हिडिओ पण अपलोड झाली आहे. तुम्ही ती पण बघायची असेल तर बघून या लवकरच्या लवकर. आता काय पुरा बोर आहे मित्रांनो. तुम्ही जर बोर झाले असते तर काय केलं असतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण की कधी माझ्या अशी वेळ आहे तर मग मी ते ट्राय करीन आता टाईम, कारण की मी पण खूप बोर झालेलो. आपण एक कडी लावून दिली आहे. आता आपण जाऊ टेरेसवर. खूप मस्त ऊन पडले मित्रांनो. इथं ये पोरं खेळू राहिले. हा टाईम आहे का काय ह्या पाना की एवढं लवकरच खेळायला बी लागली आहे पोरं. त्याच्यात धुंदी ते काय करतो काय माहिती. इथं बा एक झाड आले चांगले, त्याच्यामुळं आपल्याला सावली भेटली. उन्हाची इथपर्यंत त्याची सावली पडते, तर इथं आपण कधी बसू पण शकतो, टेन्शन नाही. फोनला रिचार्ज नाही, टी व्हीला रिचार्ज नाही, तर मग इथं थोडं अवघडच आहे. पण ठीक आहे, हा आपला टास्क समजू आपण करू. मित्रांनो सक्सेसफुल झालं. अजून एकदा ट्राय करू.
15 वेळेस काढायचं मला वेळेस 2 3 4 5 6 मित्रांनो दरवेळेस 6 येऊन आठवतं की आम्ही ती गावात परत एकदा 4 एवढं काही मजा नाही आली पण ठीक आहे हा गेम. आणि आता आपण याला ठेवून द्या आपल्या त्याच्या ओरिजिनल जागेवरती. आणि मित्रांनो तुम्हाला लागून मी कसा ब्लॉग शूट करतो याचा असं मी ब्लॉग शूट करतो. आणि आता तुम्ही मला या ब्लॉग चॅनलवरती खूप सपोर्ट दिलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो की आमचे व्हिडिओ आणि आमचे जे व्हिडिओज आणि चॅलेंजेसमध्ये खूप धमाल असते. तुम्ही त्याला पण आम्हाला सपोर्ट करीत जा. खूप धमाल करतो आम्ही त्याच्यामध्ये तर तुम्ही त्याला पण सपोर्ट करा. तुम्ही आमच्या ब्लॉगच्या चॅनलला सपोर्ट करताच आहे म्हणून मला म्हणजे म्हणायची काही गरजच नाही. आणि तुम्ही आमच्या शॉर्ट फीडला पण भरभरून कमेंट आणि लाईक करताय मला खूप आनंद होतो. आणि तुमच्यासमोर मी अशा अतरंगी फतरंगी व्हिडिओ तुमच्यासंग आणतो. 4:30 नाही तर 5 वाजेपर्यंत मम्मी इथं येऊन जाईल. आणि मग आता मम्मी आणि आपला कॅमेरामॅन येऊन जातील. मग काही त्याचं काही टेन्शन नाही आहे. पण आपल्याला आता टाईमपास बिलकुल करायचं नाही आहे. आपलं काही झाले सगळं झालं. आपण काही पसारा केलेला नाही. काही टेन्शन नाही. कोण यायचं का मित्रांनो दुकान उघडं होतं का मला काही एवढं लक्षात नाही. आपण पैसे थोडे भूक तर नाही लागली. आपण घेऊ 1-2 चॉकलेट. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. सॉरी कढील तर लावायचं विसरलं. कढीला आणि जो आपण खाली दुकान उघडायचं मजेच एक चिप्स घेऊन घरी घेऊन खाऊ. मित्रांनो मी इथं रस्त्याने चाललो आहे पण अजून मी इथं होतं कोणी दिसतच नाही तिथे. पण नाही दुकान उघडं येतं नाही. चला तर गेटच्या बाहेर आलेलं आहे. इथे कुत्रे आहे इथे पिल्लं आहे ते इकडं आणि इकडं दुकान तर बंदच दिसते. चला मग आपण घरी जाऊ. तर मित्रांनो दुकान तर बंद होतं. चला मग आपण वरती जाऊ. व्हिडिओच्या याच्यात मी एक चॅलेंज घेणार आहे की मी 24 आवर्स मोबाईल वापरणार नाही. जर तुम्हाला असं चॅलेंज पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहा 24 आवर्स चॅलेंज. मी लगेच त्याचा व्हिडिओ बनवेन. तुम्ही म्हणशाल तू व्हिडिओ काढतो तर नाही आपला कॅमेरामॅन व्हिडिओ काढेल आणि मी 24 आवर्स मोबाईल यूज नाही करणार मित्रांनो. तर मित्रांनो आता इथं थोडा वेळ ना पडू आणि मम्मी त्यांची यायची वाट बघू. मित्रांनो मी आता जस्ट उठलो आहे आणि तुम्हाला आता किती वाजले. आत्ता वाजले 5:30 वाजून 10 मिनटं तरी एक्स्ट्रा झाले असं. आणि मला बोर झालं खरं. मित्रांनो आता आपण थोडा वेळ गच्ची जाऊ 1-2 मिनटं खाली येऊन ट्युशनचं बुक करू. चला मित्रांनो परत गच्ची जाऊ. मित्रांनो आता मी वरती आलेलो आहे मस्तपैकी. आणि कोणी दिसलं तर तुम्हाला दाखवतो मी. कोणीच नाही इथे तर. आणि तुम्हाला इथं मी ना एक पतंग उडताना दाखवलं 1 मिनटं. तिकडे ती भिंत दिसते का तेव्हा ती बाय ती पतंग उडू राहिली अजून. बरं हां ती बा. आणि मित्रांनो तिकडे अजून एक पेज लागली वाटतं पतंग. तुम्हाला थांबा झूम करतो मी. मित्रांनो एक पतंग तिकडे आहे
आणि इकडे एक पतंग कोणतरी, इकडे ही पतंग उडती आहे आणि इकडे हे पोरं कोणतरी उडत वाटतं. इकडे पतंग थांबवतो मला दिसन बघा ती पतंग. आता आपण बघत होती उडली आहे आणि इथं चालू मस्त की टाइमपास. किती येतं पोरं खेळायला. मला आता खूप बोर व्हायला, कारण वरती आल्याच्या नंतर म्हणजे खालचं सगळं दिसतं तरी पण अजून कोणी बाहेरच गेली. आणि नंतर आता आपला टाइमपास तर करावंच लागेल. आज तर मला खूप बोर झालं, कारण की फोनला रिचार्ज नव्हता आणि टी व्हीला पण रिचार्ज नव्हतं. खूप बोर झालं. बरं झालं मग झोप आली, नाही तर माझ्याकडून काय एवढं ॲडजस्ट झालंच नसतं. मी सारखं बाहेर जाय मध्ये हे. मित्रांनो एक तर गोष्ट राहिली, चला आपण दुकान जाऊ ना काहीतरी खायला घेऊ. चला मित्रांनो आम्ही दुकान जायचं राहिलंच. चला मित्रांनो आता खाली जाऊ आपण मस्त. मित्रांनो आता काहीतरी खायला आलो रस्त्याने, पण अजून काही कोणी नाही. चाललो मी गेटच्या बाहेर. मित्रांनो आता दुकान आलो आहे. अंकल काय आहे का? पंजाबी ताडके देख. मित्रांनो आता आपण टाइमपास करायला दुकान आलो तर नुसतं टाइमपास आपण. मित्रांनो आता आलो आपण इथे आलो. आता आपण जाऊ मस्त की वरती वर आवाज दिला आहे. पण आता आपण पहिले ट्युशन उभं करायचं म्हणतो मस्त. चला मित्रांनो पण जाऊ दे मित्रांनो, आपलं खायचं जुगाड झालं. मित्रांनो आताच मला खाऊन झाले आणि आत्ता मम्मी त्यांनी कॉल केला की म्हटले शिवम तू सायकल घेऊ येतं. मग आता मी सायकल चाललो आहे आणि घरचे बोलले की पुरून कडी लावून घेतो. मग आपण पुरून कडी लावून घेऊ. भाऊ काही खायला आणलंय का नाही काय माहिती. चला खाली जाऊ. आपल्या सायकल घेऊन बोलावली तिकडे. इकडे आपली सायकल आहे, आपण सायकलवरती जायचं. मित्रांनो माझा फर्स्ट टाइम असणार आहे सायकल ब्लॉग काढायचा. आत्ता मी आलोय घरी आणि इथं मला सामान आणलं इथं. आणि इथं आपल्याला काही खायला नाही आणलं. मग का बरं नाही आणलं का? मग का बरं नाही खायला ॲपल आणले, पण तुला आवडते नाही. मित्रांनो मला ॲपल आवडत नाही, म्हणजे आज थोडी ना असते. मी मम्मीला बोललो होतो चाटापाटा फाटा काय ग का बरं नाही आणले. आणि समोसे माझ्या मम्मी त्यांनी ब्लॉग जर पाहिलं ना ते म्हणतील याला काहीतरी खायला आणायलाच पाहिजे. मला काहीच खायला नाही आणलं. हे काय चालू आहे तुझं? अंकल पेरू कटिंग. खाली प्लेट वगैरे नाही का? अंकलला असं चालतं देश अंकल.